नमस्कार माऊली. जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. वारी विशेष विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमात आपल्या सर्व विठ्ठल भक्तांचं मनापासून स्वागत. मंडळी, विठू नामाचा गजर करत वारकरी हळूहळू पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे आणि नाव त्याच्या मुखात विठ्ठल या माऊलीचं नाव आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं भक्तिमय वातावरणात इंदापूरचा निरोप घेतला. पहाटे ठीक 6 वाजता पालखी सराटीकडे निघाली तर संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीनं सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे आणि उद्या संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती नीरा स्नानानंतर सोलापुरात दाखल होईल आणि या ठिकाणी सुद्धा या पालखीचं जोरदार उत्साहात स्वागत केलं जाणार आहे. सगळं तयारी पूर्ण झालेली आहे आणि आपण थेट जाणार आहोत. आपले प्रतिनिधी निलेश जगताप त्या ठिकाणी आहेत. निलेश, काय सांगशील, कशा प्रकारचा उत्साह आज या दिवशी त्या ठिकाणी दिसतोय तुम्हाला? संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं इंदापूरवरून सकाळी भक्तिमय वातावरणात प्रस्थान केल्यानंतर हा पालखी सोहळा काही वेळापूर्वीच सराटी या ठिकाणी मुक्कामी पोहोचलेला आहे. उद्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला नीरा पात्रामध्ये स्नान घातलं जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला त्यांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांच्या हद्दीमध्ये पवित्र असं नीरा स्नान उत्साहामध्ये संपन्न झालं होतं. आज त्याच नीरा नदी पात्रामध्ये पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरती उद्या सकाळी पहाटेच्या वेळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जाणार आहे. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असल्यानं नीरा स्नानामध्ये पाणी नसल्यामुळे जे काही पाणी थोडंफार डबकी साठलेली ती दूषित पाण्याची असल्या कारणानं उद्या टँकरच्याद्वारे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जाणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं आज दुपारीच सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. उद्यापासून हे दोन्ही पालखी सोहळे सोलापुरामध्ये असणारे अवघ्या काही दिवसांच्या टप्प्यावरती पांडुरंगाच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा हा योग या वारकऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मी सध्या सराटी या ठिकाणी आहे. पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सुद्धा वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कारण ज्यावेळेस पंढरीच्या दिशेनं हा पालखीचा प्रवास चालू झाला होता त्यावेळेस काही प्रमाणात पाऊस पडत होता. मात्र गेले 3 ते 4 दिवस झालं या वारीच्या या प्रवासामध्ये पाऊस पडत नव्हता. मात्र आज पावसानं या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात केल्यानं वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नितीन. निलेश, आता पुढला तुकाराम महाराज पालखींचा मुक्काम पुढे कुठे असणार आहे? संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आज सराटी येथे मुक्कामी. उद्या सकाळी हा पालखी सोहळा अकलूज या ठिकाणी येणार आहे. अकलूज ते सराटी हे फक्त 6 ते 7 किलोमीटर अंतर या 2 ठिकाणांमध्ये आहे. सकाळी उद्या नीरा स्नान होणार आहे आणि त्यानंतर अकलूज येथील माने महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं 3रं गोल रिंगण पार पडणार आहे. संत म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील पहिलंच हे रिंगण या ठिकाणी पार पडणार आहे. मात्र वारीतील संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं 3रं गोल रिंगण असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं सुद्धा पहिलं गोल रिंगण जे पुरंदरवडे या ठिकाणी संपन्न होणार आहे. खरं तर पहिलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं जे गोल रिंगण असतं ते सदाशिवनगर या ठिकाणी असतं. मात्र अपुऱ्या जागेचा प्रश्न यंदा निर्माण झाला म्हणून यंदापासून हे पहिलं गोल रिंगण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं हे पुरंदरवडे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं 3रं गोल रिंगण उद्या अकलूज या ठिकाणी संपन्न होणार आहे. सकाळी 10 वाजता हे रिंगण अकलूज या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यानंतर दिवसभर हा पालखी सोहळा अकलूज या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचं गोल रिंगण संपन्न झाल्यानंतर हा पालखी सोहळा माळशिरस या ठिकाणी मुक्कामी पोहोचणार आहे. नितीन. निलेश, एक शेवटचा प्रश्न की सोपान काकांची पालखी आता कुठे आणि पुढला मुक्काम कुठे असेल तिचा? संत सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान झालं होतं. त्यांची 2 गोल रिंगणं पार पडलेली आहेत. आता त्यांचं 3रं रिंगण हे 13 तारखेला वाखरीजवळच पार पडणार आहे. हाही प्रवास बारामतीतून काल प्रस्थान झाल्यानंतर संत सोपान काकांच्या पालखीचं सुद्धा आता पंढरीच्या दिशेनं प्रस्थान झालेलं आहे. मात्र ज्या पद्धतीनं संत तुकाराम महाराजांची पालख्या सोहळ्यामध्ये मेंढ्यांचं रिंगण होतं त्याच पद्धतीनं संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा 2 दिवसांपूर्वी मेंढ्याचं रिंगण असेल. अशा प्रकारे वेगवेगळी रिंगण संपन्न झालेली आहेत. आता 13 तारखेला संत सोपान काकांच्या पालखीतलं रिंगण पार पडणार आहे. नितीन. धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी. तर 2 रिंगण पार पडलेले आणि पालखीचा मुक्काम जो होता वेगवेगळ्या ठिकाणी होतोय. या पालख्या एकत्र येत पुढे जाणार आहेत आणि अनेक प्रकारचे साहित्यिक, मंत्री, कलाकार या वारीमध्ये सहभागी होत आहेत. आणि आपण बघूयात की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील दरवर्षीप्रमाणे यंदाही सहकुटुंब इंदापूरमध्ये वारीत सहभागी झाले होते आणि मोठ्या भक्तिभावानं संत तुकारामांच्या पादुकांचं हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या पत्नींनी दर्शन घेतलं आणि विठ्ठलाच्या चरणी राज्यात सुख समृद्धी राहू दे असं गाऱ्हाणं सांगितलं, अशी आर्जव केली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे निलेश जगताप यांनी. तो आपण ऐकूयात. हर्षवर्धनजी पाटील साहेब सहपरिवार सहकुटुंब वारीमध्ये
इंदापूर ते बावडा या टप्प्यामध्ये चालणार आहेत. माझ्यासोबत स्वतः हर्षवर्धनजी पाटील आहेत. काय नातं आहे सर आपलं आणि वारीचं? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि एक आपलं महाराष्ट्राचं एक मोठं वैभव आहे आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही सर्वजण ह्या वारीमध्ये सहभाग असतो. आज सुद्धा इंदापूरपासून बावड्यापर्यंत जवळजवळ 17-18 किलोमीटर ही वारी आम्ही सर्वजण एकत्रितपणानं सहकुटुंब आम्ही सर्वांच्या बरोबर आम्ही चालत असतो. एक भक्तिभावनेने आणि खूप मोठा आनंद या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रातल्या जनतेसाठी अजून काय काय मागाल पांडुरंगाकडे? नाही, आम्ही भक्तिभावनेने या ठिकाणी येतो. स्वतःसाठी काय मागण्याची काय आम्ही कधीच हे केलेलं नाही. मागायचे ते ह्या राज्यातले सुख संपन्नता आणि ह्या राज्याची प्रगती आणि ह्या राज्यामधला सर्व समाज गुण्यागोविंदानं राहावा आणि संतांच्या शिकवणीने ह्या समाजाची प्रगती व्हावी एवढीच माफक अपेक्षा आमची सर्वांची आहे आणि मला वाटतं निश्चितपणानं पांडुरंग ही अपेक्षा पूर्ण करेल. हर्षवर्धनजी पाटलांसोबत आज वहिनी सुद्धा या पायी वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. ताई तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कशी वाटते ही वारी? काल रिंगण पार पडलंय, वारकऱ्यांमध्ये आनंद आहे, तुमच्या काय भावना आहेत? नाही, पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना करते की जो दुष्काळ पडलेला आहे तर शेतकऱ्यांना आणि जे वारीत चालणाऱ्यांना आहे की एवढाच मोठा दिलासा दे की भरपूर पाऊस महाराष्ट्रामध्ये पडू दे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट आहे, महाराष्ट्रामध्ये पाऊस पडावा आणि बळीराजाच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण यावेत हीच भावना पाटील कुटुंबीय व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, इंदापूर. अखंड विठुनामाचा गजर करत पालखी पुढे पुढे जाते आणि हळूहळू या पालखीचा हा प्रवास पूर्ण होतोय. दुपारचा थोडा विसावा घेत मीठ भाकरी खात पुन्हा वाटचाल करत पंढरपूरकडे या पालख्या मार्गस्थ होत आहेत. पण दिवसभर चालूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाहीये. यामागचं रहस्य काय जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश जगताप त्या ठिकाणी आहेत. पंढरीचा पांडुरंगाच्या दर्शनाच्या वारकऱ्यांना लागून राहिलेली आहे. अनेक वारकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. काय सांगाल बाबा, काही दिवसामध्ये पंढरपूरला पोहोचताय, आज पुणे जिल्ह्यातला शेवटचा दिवस आहे, काय सांगाल? काय नाही, वारी करताना आम्हाला आनंद वाटत आहे, समाधान वाटत आहे. वारीमध्ये काय पाऊस पाणी जरी झालं तर काहीच तकलीफ वाटत नाही वारीमध्ये आम्हाला. ह्याच्यामध्ये आता आनंदाने आम्ही वारी पार करू एकदम छानपैकी. आम्ही कशाचाही गम केलेला नाही वारीमध्ये, पावसाचा नाही, पाण्याचा नाही, कशाचाही त्रास केलेला नाही आम्ही. एवढं अंतर तुम्ही चालताय, तुम्हाला थकवा निर्माण होत नाही का? काही नाही, काही वाटत नाही. पांडुरंगाच्या चिंतनात आम्हाला सगळा आनंद वाटतो. आनंदाच्या भरात आम्ही नाचत नाचत प्रवास काढतो. खरं तर या वारीच्या प्रवासामध्ये अनेक वारकरी सहभागी होताना पाहायला मिळतात. शेकडो किलोमीटर अंतर चाललंय तरी या वारकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा थकवा निर्माण होत नाही. कारण या सगळ्या वारकऱ्यांचं टॉनिक, एनर्जी देण्याचं टॉनिक जर कोणतं असेल तर तो फक्त पंढरीचा पांडुरंग आहे. हीच भावना या वारकऱ्यांची आहे. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, इंदापूर. या वारीत हजारो वारकरी सहभागी होतात. मात्र काही वारकरी एक ध्येय घेऊन या वारीत सहभागी झालेले आहेत. असेच एक आजोबा वारीत सहभागी झालेत, जे वारीत लोकांच्या मतदानाचं आणि भारताच्या सार्वभौमित्वाचं महत्त्व समजावून सांगतात. चला त्यांची भेट घेऊया आणि जाणून घेऊया त्यांचं याबद्दलचं मत. वारीच्या या प्रवासामध्ये एक वारकरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. खरं तर या वारीमध्ये एक आजोबा सहभागी झालेले आहेत. मी अनेक सभेमध्ये किंवा अनेक कार्यक्रमामध्ये त्यांना पाहिलेलं आहे, कारण त्यांची ओळखच नेमकी तशी आहे. हातामध्ये एक झेंडा घेतलेला आहे, मात्र त्याला ज्या काही पताका आहेत त्या भारतातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या, वेगवेगळ्या रंगांच्या आणि सगळ्यात वरती भारत देशाचा जो तिरंगा आहे तो तिरंगा पाहायला मिळतो. मी बाबांकडून जाणून घेणार आहे, बाबा काय नेमकं चाललंय तुमचं, काय केलंय नेमकं तुम्ही? या भारताच्या विचारासाठी TN शेषनने विचारपूर्वक मतदान करायला सांगितलेलं आहे काय, आणि अशी भारतामध्ये विचारपूर्वक मतदान केलेल्या मतदारांची मतं बाद होतात काय, आणि निकाल योग्य लागत नाही. त्याच्यामुळं हा दुष्काळ, भ्रष्टाचार हा मातलेला आहे. तर तो दुरुस्त व्हावा यासाठी हा विषय आहे. खरं तर बाबा तुम्ही सगळ्या पक्षांचे झेंडे लावलेले आहेत, पक्षांचे झेंडे खाली आहेत आणि भारताचा तिरंगा मात्र वरती आहे, याचं काय कारण आहे? एक निरीक्षण करा, नीट निरीक्षण करा. झाडावर एक खडा मारला तर सर्व पक्ष उडून जातात, फळं उडून जात नाहीत. त्याप्रमाणे चिन्ह शिल्लक आहेत, त्या चिन्हावर बसलेले पक्ष उडून गेलेले आहेत. योग्य मार्ग, या योग्य मार्गाने जाणं हे अपेक्षित आहे. याच्या पलीकडे दुसरं सांगायचं किंवा दुसरं काय पटवायचं की आम्हाला हे करायचं ते काय, असं काही त्याच्यातला भाग नाही.
खरं तर आपण पाहिलं तर प्रत्येक रंग आता वेगवेगळ्या पक्षांचा झालेला आहे. प्रत्येक पक्षांचे वेगवेगळे झेंडे येतात. मात्र सगळ्याही पक्षांच्या झेंड्यापेक्षा भारताचा तिरंगा हा मोठा आहे, हा संदेश लाखमोलाचा संदेश या वारीमध्ये देण्याचं काम हे आजोबा करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, इंदापूर. आपण जर पाहिलं तर फक्त वारी नुसती वारी नाही आहे. या वारीच्या माध्यमातून अनेक सामाजिक ध्येय साध्य केली जातात, अनेक सुविचार किंवा अनेक समाज प्रबोधनाची कामं केली जात आहेत. एक हे ध्येय आहे, एक साध्य आहे वारकऱ्यांचं की ज्यातून मानव सेवासुद्धा आपण घडवू शकतो. जाणून घेऊया पुढल्या भागात वारीविषयी अनेक गोष्टी, वैशिष्ट्य. आज पुरतं इतकंच. पाहत राहा जय महाराष्ट्र. नमस्कार.